ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. की या डोंबिवली शहराने आणि डोंबिवली शहरातील नागरिकांनी, मग तो इथले असणारा भूमिपुत्र असेल किंवा इथला असणारा बाहेरून आलेला कोणीतरी चाकरमणी असेल, प्रत्येकाने माझ्यावर आणि माझ्या पार्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवला आहे. आणि हा विश्वास हा नेहमीच का ठेवला, कशासाठी ठेवला, तर याचं कारण एकमेव आहे की तुम्ही आम्ही सर्वजण एक परिवार म्हणून या शहरामध्ये राहण्याचा प्रयत्न केला. एकत्र राहून या शहराला जे जे आवश्यक आहे ते कसं देता येऊ शकतं त्याचा प्रयत्न केला. खरं तर मी गावातील सर्व मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की ज्या रागाई देवीच्या आशीर्वादाने मी असेल, माझ्याबरोबर असणारे आम्ही सर्वजण की जे आज राजकारणामध्ये आम्ही मोठे झालो, व्यवसाय करतो आहे, तिच्याच आशीर्वादाने करतो आहे. आणि माझ्यासारख्या एका छोट्या लोकप्रतिनिधीला तुम्ही संधी दिली की आमच्या या गावामध्ये रागाई मातेचं एक प्रवेशद्वार असावं. खरं तर माझ्यासाठी हा फार मोठा मान आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही सांगितलं आणि मी झटकन ते करायला सांगितलं, याचं कारणच ते इथली गावदेवी माता असेल, मोठ्या गावातली असेल किंवा इथल्या असणाऱ्या सर्व देवी देवतांची जी मंदिरं आहेत, असं कोणतंच मंदिर नाही की ज्या मंदिरामधला सर्वजण म्हणजे जेव्हा मी त्या वेळेला जत्रा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आग्रहाचं आमंत्रण आणि मी तिथे जाणं हे फार माझ्यासाठी सुद्धा एक हा आशीर्वाद जो आहे तो फार मोठा असतो. आणि त्यामुळे मी नेहमी त्या सद्भावनेतून नेहमी पुढे जात असतो. एक विचारांनी जोडलेले आपण सर्वजण आहोत आणि त्यामुळे विकासात्मक कामं पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिला. कुठेही नरेंद्र मोदीजी जसं नेहमी म्हणतात, सबका साथ सबका विकास, हे जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला कुठेही राजकारण न करता ज्या ज्या ठिकाणी मागण्या केल्या, हे कोणीही मागणी केली आणि ती मागणी जर मला शक्य आहे तर मी 100% पूर्ण करण्याचं काम केलं. आणि खरं तर प्रशासकीय असणाऱ्या या सर्व बाबी ज्या असतात त्या बाबी पूर्ण करणं, त्यामध्ये असणारा एक एवढ्या वर्षाचा अनुभव, त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं. माझी या पूर्ण भागातील सर्व नागरिकांना विनंती आहे की मी एवढंच आपल्याला सांगेन की या प्रभागाला आणि या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद तुम्हाला द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. मी याच्यासाठी सांगेन, भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद याच्यासाठी सांगेन की मी पहिल्याही दिवशी सांगितलं आणि आजही सांगतो की कमळ 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 हेच असलं पाहिजे. माणसं चांगली असतील, विश्वास सर, त्याचा मी रोज शोध घेतो की कोण चांगला असावा, कोण चांगला असावा, रोज विचारत राहतो. पण कोण म्हणतं की नाही आज नको उद्या, आज नको उद्या, असं सांगत राहतात. पण मी खात्रीने सांगतो, या प्रभागात मैदान पूर्ण तयार करेन. पूर्ण मैदान खेळण्यालायक एकदम जेव्हा तयार होईल त्यावेळेला धन्यवाद चांगला माणूस, धन्यवाद, की जो खरंच गावालाही, गावातील सगळ्या लोकांना घेऊन चालेल, इथल्या असणाऱ्या इतरही लोकांबरोबर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे शहर आणि या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाईल, यासाठी नक्की प्रयत्न करेल. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींमध्ये भावना अतिशय चांगली आहे. माझ्याकडे काय आहे किंवा काय नाही यापेक्षा मला या शहरामध्ये आणि या ठिकाणी जे पूर्वी होत होतं ते होऊ नये याच्यासाठी मी माझा प्रयत्न. माणूस माणसाबरोबर भांडतोय आणि त्याला कोणीतरी दुसरा भांडायला लावतोय, विदूषक, हे फार होतं.
त्यामुळे आता सगळी माणसं हुशार झाली आहेत. दीपेश बघा माझ्या बाजूला बसला, सगळेच असे बाजूला बसू शकतात. याचं कारण काय की ही कोणाच्याही मनामध्ये किंतु परंतु नव्हताच. प्रत्येक जण आम्ही जे विचार करत होतो, जो चांगल्यासाठी विचार करत होता, आणि प्रत्येकाने हा विचार जर चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच चांगलं होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आणि धारणा चांगली असेल, विचार चांगला असेल तर नक्कीच चांगलं होतं, हे अनेक वेळेला सिद्ध झालं. त्यामुळे मला खात्री आहे डोंबिवलीमध्ये जे काही होईल ते सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि मग काय, कोणीही काही विचार केला, काही केलं तरी काय होतं की ते शेवटी शहर छोटं आहे, गाव आहे. त्यामुळे गाव असल्यामुळे प्रत्येक जण हा एकमेकाशी जोडलेला आहे आणि एका चांगल्या धाग्याने जोडला आहे, माणुसकीच्या धाग्याने जोडला आहे. त्यामुळे माणुसकीच्या धाग्याने जोडलेली माणसं ही लवकर एकत्र येतात आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतून चांगलंच साध्य होईल. आम्ही सर्वजण या सगळ्या विषयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, चांगल्या वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी शहराच्या दृष्टिकोनातून ज्या पुढे न्यायच्या आहेत त्या नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा हे जे सगळं तयार झालं आहे त्याचा सगळ्यांनी योग्य प्रकारे वापर करा. योगासनं जिथे करायचे तिथे योगासनच करा. रात्रीच्या वेळेला आपण गैरवापर त्याचा करू नका, एवढीच फक्त आपणा सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.